माझ्यात काय बदल जाणवतोय काय? इकडे बघा ना. हा काय वरपाटा घातलाय टी शर्ट. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आता आंघोळ झाल्यावरती डोळ्याला जरा दुसऱ्या टावेलने पुसलं तर लय आग व्हायला लागली. मला वाटतं आईने नक्की त्याने हात पुसला असणार. मिरची वाटली असेल, हात धुवून त्याला पुसला असं. आग व्हायला लागली. तू त्या मिरचीचा हात पुसला होता का त्या टावेलला? नाही, मी चुकून डोळ्याला लावलाय तर लय आग होती. नाही बाबा, मी काय पुसू त्या टावेल. माझ्या नाही, तो त्या काळ्या. हा नाही, लय आग व्हायला लागली. काय पुसू त्याला? मीन पप्पा आले आता वावरात वाल तोडायला. पण पक्ष्याने काय केलं माहिती का? आम्ही ज्या कपडे ठेवतो का त्या डबड्यात त्याची गेली आणि सगळे पिशवी भरली. सगळे खिडकी शेंगा ठेवायच्या हे बी भरली, पिशवी बी भरली, सगळंच भरून टाक. काही करगुट्यावाली पिशवी आपली सगळी त्याच्यावर पण हे केलंय. डब्यावर पण घाण केली, आतमध्ये नाही पडली, नशीब डब्यावर पडली. आणि ही पिशवी पण भरली काय, ही पिशवी पण घाण झाली. आता वाळाय ठेवली. काय झालं? नशीब पिशवीच्या आतमध्ये ना आमची कपडे होती, नाहीतर वय सगळी कपडे घाण झाली असती. सोडून झाले आज 1:30 वाजता झाले 4 साडे. जेवायचं आणि निघायचं घरी. लावतो काय झालं माहिती का? आम्ही आज लय लवकर आलो. आम्ही आजच्याला आलो 9ला आलो. काय वाल नाही भरली, काय नाही भरली, तसंच निघून आलो. वाल भरून म्हणलं ना मग 10 साडे 10 वाजले. आईला फोन लावून विचारतो वाल किती गोण्या भरल्या. आई काय करते काय एकच गोणी भरते आणि मार्केटला टेम्पो लय लांब लागतो. मग ते उचलायचा बी लय हाजा होतो. माझ्यात काय बदल जाणवतोय काय? इकडे बघा ना. हा काय वरपाटा घातलाय टी शर्ट. आता वरचा शर्ट घातला ना, हा ते मोठा फुल व्हायचा तेव्हा मला बघितलं रेषाला डार्क दिसल्या ना. सकाळी तसंच आलं का? तसंच आलो मी. हा याला वैद्य लोक म्हणते बाबाला काही पाहत नाही, गडबडीला लक्षातच नाही राहिलं मित्रांनो. पहिला उलटा कायचा सुईचा करायला घातला काय माहिती. काय गडबड लक्ष पण नाही गेलं एवढं लागा. तुमचं पण घरी कुणाचंच नाही गेलं, आईचं नाही गेलं, पप्पाचं नाही गेलं, कुणाचंच लक्ष नाही गेलं घरी. आणि आत्ता मला लक्ष गेलं सहज. बळबळ एक बादली बसवली नाही तर सेपरेट गोण करायला लागली असती. तरी एक बादली शिल्लक आहे तिकडं. एक बादलीला गोण आणली ना आपण, एक बादली टाकायची. जेवून जायचं ना घरी, जेवूनच जावं तर वाटतंय ना. ह्याच्यामुळेच कंपनीत आहे ना मित्रांनो हेअर नेट घालत असल्यामुळे का आईने कोबूमध्ये केस पडलाय. जेवण वगैरे झाले सगळं. पप्पा घालतात कपडे, मी चाललोय आता गाडी आणायला. आजच्या एवढ्या लवकर वाल सोडून झाली ना, असं बरं वाटतंय का नाही. कितीतरी दिवसातून दुपारचं एवढ्या लवकर घरी चाललोय. वेगळीच फिलिंग. मी गाडी घेऊन येतो तर तुम्ही चांगलं कणाकण उपटाय चालू केलं. सावकाश बसा. एवढे गोण असून दे कसं काय मागे आल्या पडली काय अशी तिरकी झाली. सावकाश बसा बरं का. नाही तर काय करा, आधी बसा आणि एका हाताने ते जवळ वर वडा. हा नीट बसलोय, तुम्ही बसा. बसला का? थोडं वडा मग नीट बसा. बसला का? पोचलो फायनली मित्रांनो, घरी पोचले. एक गोण तिथे टाकली, एक गोण तिथं ठेवली. दार उघडायचं राहिली. माझं तर हातपाय तोंड धुवून झालोय. हातपाय धुवून धुतल्यानं बरं वाटतंय. इकडे चाललंय पप्पाचा हातपाय तोंड धुवायचं. साबण देऊ का आणून? आणि हातपाय धुतलं ना तेवढंच जरा फरक पडतो, जंतू बिंतू निघून जाते ना. साबण बोल घेऊन आले ना, या बॉलमध्ये पाणी आणि रियाज काय नाही खेळतोय. बघू रियाज इकडं हॉकी स्टिक. ही प्लॅस्टिकची हॉकी स्टिक आहे. ह्यानी कसा बॉल होईल? घरी आमच्या घरी. हा जाऊ का? संध्याकाळी येतो. पप्पी दे. रियाजने नव्हतं आणलं, रियाजच्या मोठ्या बहिणीने आणलं. मोबाईल वाचून भांडणं चालली होती. तू तरी कुठं सांगते रियाजने नाही आणलं.
काय झालं, रियाज तसले छोटा हत्ती बसला, तसला हत्ती गाड्यातला. रियाजचा डायरेक्ट टांगा पलटीत जावं, टाळूला लागले. तुला कोणी लावलं होतं त्याच्यावर बसायला होय? आता कसा बसा नादवायला चालवलाय रोडला, डीजे आलाय म्हणून, आणि माझाच मागं नाद धरलाय चल डीजे धावायला. फायनली रियान्सला नादावलाय कसा बसा डीजे, उद्या धावतो म्हणलं. आता कुठं डीजे बाळा, डीजे नाही, तर घरी जाऊन बसा नीट. कुठे जायचंय? बटाटे लावलं होतं ना मित्रांनो, त्यातले फक्त 2 बटाटे आहे ना चांगले आलेत, आणि मी म्हणलं होतं ना ते 2 बटाटाच येणार, बरोबर ते 2 बटाटे आलं, आणि तिसरा बटाटा आहे ना म्हणजे हे झाला जळून हे गेला. इथं जे एक बटाटा होता ना, इथं लावलेला आपण, ते जळून गेला ते. हा काय फुटला तर फुटन, पण हिथं बटाटा आला हिरवा गार कोंब, आणि हिथं आहे की 3 पैकी 2 आल्यात. 100% बटाटा लागणार म्हणजे लागणार. आता इथं मिरच्याची रोप आहे ना आले, तर आईने काय केलं तर माहिती आहे का, इथं एक मिरची पुरली होती आणि त्या मिरचीला बिया लागल्यात. इथं काय होतं, एवढ्यात कोंबड्या नाही ना येत, त्याच्यामुळे ती मिरच्याची रोपं राहिल्यात. आणि तिथं तर मिरच्या लावल्या होत्या ना, बिडगी मिरची आणि साधी मिरची, कोंबड्यांनी निवडलं असल्यामुळे उकरू त्या पार त्या मिरच्यांचं वाटोळ करून, त्याला बी औषध मारून कढीपत्ता किती चांगला फुटलाय. वावरात जे औषध मारतो ना, ती गार्डनमध्ये औषध मारल्यामुळे ना कढीपत्ता लय भारी फुटलाय, काय डाग बिग नाही, काय नाही अजिबात. त्याच्यामुळेच आहे ना ह्या लिंबाच्या झाडाला आहे ना लिंब लागल्यात. कारण काय नाही, लिंबाच्या झाडाला लिंब लागतच नव्हते. वावरात जे औषध मारायचं ना, तीच औषध गार्डनमध्ये मारायला चालू केल्यामुळे ना त्या लिंबाच्या झाडाला लिंब लागायला लागले. आईने काय केलं तर माहिती का, खालूनच कटकट मारत गेली ती, आणि मग ती खालून लिंब लागतात ना, खालून लिंब लागायला फार वेळ लागला, जवळजवळ 4-5 वर्ष लागली. मी निघालोय बारक्याची, तर बारक्यांची उचलायची तळी. चल तळ उचलायला, चला बाप्पा करायचा, आपल्या बाप्पा करायचा आहे, चल. आजच्याला आईने मार्केटवरून येताना चायनीज आणलं होतं. आजच्याला सगळे चिल्लरच आले काय, बेबी बेबीगनच्या बेबीचा द्यायचे कार्ड पण